याचसाठी केला होता का अट्टहास असा प्रश्न उद्धव ठाकरे नक्कीच स्वतःला विचारत असतील. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांची तोंड तीन दिशाला आहेत. देशात इंडिया आणि राज्यात महाविकास आघाडी केवळ नावापुरती उरली आहे. काँग्रेसला राज्यात कोणी मोठा नेता उरलेला नाही. चेहरा नसलेला पक्ष म्हणून आता राज्यात काँग्रेससोबत जाण्यात उद्धव ठाकरेंना रस उरलेला नाही. शिवाय काँग्रेससोबत जास्त काळ राहिल्यास उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडल्याची टीका त्यांच्यावर पुन्हा होऊ शकते. दुसरीकडे शरद पवार गट कधीही अजित पवारांच्या राष्ट्रवादीत विलीन होऊन महायुतीत सहभागी होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीच्या या राजकीय अस्थिरतेमुळे उद्धव ठाकरे मात्र चांगलेच एकाकी पडलेत. मुंबईत महानगरपालिकेत उद्धव ठाकरेंनी राज यांना जवळ करून मराठी माणसाचं कार्ड खेळून पाहिलं, परंतु तेही काही कामात आलेलं नाही. आता पुढील राजकीय भूमिका काय घ्यावी असा प्रश्न उद्धव ठाकरे समोर आहे. चंद्रपूर महानगरपालिकेत ज्या पद्धतीने भाजपा आणि उद्धव सेनेची सत्तेसाठी युती झाली ते बघता उद्धव ठाकरे भविष्यात नमती भूमिका घेऊन भाजपशी जुळवून घेणार असा प्रश्न निर्माण होतोय. 2022च्या राजकीय सत्तानंतर महाराष्ट्राच्या राजकारणाने एक वेगळंच वळण घेतलंय. तेव्हापासून आतापर्यंत झालेल्या विधानसभा, महानगरपालिका, नगरपालिका आणि नुकताच पार पडलेला जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकाचे निकाल पाहता उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या राजकीय भवितव्यावर मोठा प्रश्न निर्माण झालाय. लोकसभा निवडणुकीत सहानुभूतीचा काही प्रमाणावरती फायदा उद्धव ठाकरे यांना मिळाला असला तरी त्यानंतरच्या प्रत्येक स्थानिक निवडणुकीत त्यांचा उल्लेख घसरताना दिसतोय. एकेकाळी शिवसेनेचा कणा असलेल्या ग्रामीण भागात आता शिंदे यांनी शिवसेना आणि भाजप यांनी आपली पाळेमुळे घट्ट केली. ताज्या निकालात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला अवघ्या 43 जिल्हा परिषद जागांवर समाधान मानावं लागलं, तर दुसरीकडे शिंदे गटाने 162 जागा जिंकून आपलं वर्चस्व सिद्ध केलंय. मुंबई, ठाणे आणि संभाजीनगर सारख्या बालेकिल्ल्यांमध्येही भाजप आणि शिंदे गटाने उद्धव ठाकरेंच्या मतपिढीला खिंडार पडलाय. त्यामुळे विधानसभेतच स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये उद्धव ठाकरेंना अस्तित्वाची लढाई लढावी लागेल. 2019 मध्ये भाजपसोबतची युती तोडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीशी हातमिळवणी करणारा निर्णय हा उद्धव ठाकरेंनी टर्निंग पॉइंट ठरला. नैसर्गिक युती विरुद्ध अनैसर्गिक आघाडी अशा संघर्षामुळे उद्धव ठाकरेंचेच राजकीय जीवन दावणीला लागलंय. शिवसेनेची मूळ विचारधारा ही हिंदुत्वाची होती, मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत गेल्यामुळे शिवसेनेच्या कट्टर हिंदुत्ववादी मतदारांमध्ये संघर्ष निर्माण झालाय. शरद पवारांसोबत जाण्याच्या निर्णयामुळे पक्षात मोठी फूट पडली आहे. एकनाथ शिंदे यांनी पक्षात केलेल्या बंडखोरीमुळे तर शिवसेनेचा कणाच मोडून पडला. उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांच्या भरोश्यावर महाविकास आघाडीचा जो प्रयोग केला त्याला आता अनेक जण राजकीय आत्महत्या म्हणून बघू लागले. महाविकास आघाडीचा मुख्य आधारस्तंभ पवार होते. आता एकत्रीकरणाच्या चर्चा जोरात सुरू असताना समजा तसं झालं तर उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या राजकारणात पूर्णपणे एकटे पडतील. शरद पवार यांना आता वयाच्या मर्यादा आहे. दुसरीकडे अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादीतील जवळीक अधिक वाढली आहे. जयंत पाटील, रोहित पवार यांसारखे शरद पवार गटातील महत्त्वाचे नेते रोज एकत्रीकरणासाठी नवीन स्टेटमेंट करत असल्यास लवकर दोन्ही पक्ष एकत्र येण्याची दाट शक्यता आहे. राज्यात लोकसभा निवडणुका सोडता महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये समन्वय दिसून आला नाही. अशा वातावरणात भाजप-प्रणीत महायुती समोर टिकावू लागणं उद्धव ठाकरेंनी सोपं नाहीये. दुसरीकडे काँग्रेसची ताकद महाराष्ट्राच्या मर्यादित असल्याने केवळ काँग्रेसच्या जोरावर भाजप, शिंदे, पवार या महाशक्तीशी लढत उद्धव ठाकरेंसाठी अत्यंत कठीण आहे. राजकारणात सत्ता किंवा सत्तेची शक्यता असेल तरच कार्यकर्ता टिकतो. जर राष्ट्रवादी हे एक मध्ये गेली तर उद्धव ठाकरे सोबत उरलेले आमदार आणि जिल्हा सत्तावरील नेते मोठ्या प्रमाणात शिंदे गट किंवा भाजप गट मध्ये प्रवेश करू शकतात. यामुळे पक्ष संघटना पूर्णपणे खिळखिळ होण्याची भीती आहे. जर शरद पवार यांनी साथ सोडली तर उद्धव ठाकरेंसाठी करो या मरो असा काळ येईल. त्यांना शरद पवारांच्या छायातून बाहेर पडून स्वतःच्या हिमतीवर पक्ष उभा करावा लागेल. अन्यथा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा प्रवास हा एका प्रादेशिक पक्षाकडून केवळ एका गटापुरता मर्यादित होण्याचा धोका नाकारता येत नाही. किंबहुना त्याच्या पक्षात राजकीय पक्ष म्हणून देखील अस्तित्व राहत नाही हा प्रश्न निर्माण होऊ शकतो. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन्ही बंधू राजकीयदृष्ट्या एकत्र आल्यास काहीतरी मोठा चमत्कार होऊ शकतो असा राजकीय गणित मांडलं जात होतं. परंतु मुंबई महानगरपालिकेसाठी हे गणित बिघडलं आणि ठाकरे ब्रँड देखील केवळ पोकळ असल्याचं समोर आलं.
राज ठाकरेंना जवळ करून देखील उद्धव ठाकरेंना 25 वर्षातील मुंबई महानगरपालिकेतील आपली सत्ता गमावावी लागली. मुंबई महानगरपालिकेतील पराभवानंतर दोन्ही बंधू कधी एकत्र दिसलेच नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे केवळ मुंबई महानगरपालिकेपुरतेच एकत्र आल्याची जी टीका केली जात होती, ती खरी ठरली. आता उद्धव ठाकरेंपुढे पुढील राजकीय दिशा काय राहणार याबाबत अनेकदा चर्चा केली जाते. परंतु खरं पाहिलं तर कुठलेही अजेंडा नाही, कुठलीही मुद्दा नाही, कुठलाही राजकीय कार्यक्रम नसलेला पक्ष म्हणून आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवरती टीका होऊ लागली. अशा वेळी उद्धव ठाकरेंना पुन्हा एकदा जनतेमध्ये जाऊन नवीन कार्यकर्ते तयार करावे लागणार. यासाठी आमदार आदित्य ठाकरेंनीही आपली राजशाही जीवनशैली सोडून महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाचे दौरे करून कार्यकर्त्यांच्या अडचणी समस्या सोडवावे लागतील. उरलेले कार्यकर्ते आपल्यासोबत कसे राहतील, नवीन कार्यकर्ते कसे घडतील याकडे लक्ष द्यावं लागणार आहे. आणि तसंच ठाकरेंचा कमबॅक शक्य असेल. ठाकरेंनी जर कमबॅक केला आणि जोशात केला तर वातावरण फिरण्याची ताकद आजही ठेवतात. आजपर्यंत उद्धव ठाकरेंनी त्यांचा पक्षचिन्ह गेल्यानंतर सुद्धा ज्या पद्धतीने ठेवलाय, 20 आमदार असू द्यात किंवा मग लोकसभेला मिळालेले 9 खासदार असू द्यात किंवा मग मुंबई महानगरपालिके निवडणुकीमध्ये मोठा नगरसेवकाचा आकडा निवडून आणणं असू द्या, ठाकरे संपत नाहीयेत. पण जर ठाकरेंनी स्वतःला संपवून घेतलं तर मग त्यावरती कुठलाही उपचार नसेल. तुम्ही या सगळ्या घडामोडींबद्दल कसं पाहता? याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच राजकीय घडामोडी व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या महाराष्ट्राची बातमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.